13 ऑगस्ट 2026 या दिवशी बघा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिन्यातला ह्या वर्षी पहिलाच गुरुवार पडलेला आहे बघा. तर ह्या वर्षी ना 2026 मध्ये श्रावण महिन्यातील 5 गुरुवार पडतात. तर या 5 गुरुवार आपल्याला प्रभावाची सेवा करायची आहे. तर कोणती सेवा करायची, तर ही सेवा आपल्याला पहिल्या गुरुवारपासून सुरू करायची. अशी तुम्हाला 5 गुरुवार ही सेवा घरामध्ये करायची. तर ही सेवा आपल्याला का करायची आहे, कोणती सेवा आहे, कोणती व्यक्ती सेवा करू शकते, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना दुसरा कोणताच नाही बघा. आणि श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त बघा सेवेत राहतो. या महिन्यामध्ये आपण जास्त करून ना महादेवांची सेवा, पूजा, व्रत करत असतो. या महिन्यामध्ये आपल्याला जितकी जास्त सेवा करता येईल ना तितकी जास्त तुम्ही सेवा करा, कारण सेवेचं फळ हे अनंतपटन आपल्याला मिळत असतं. आपले स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत बघा, आणि गुरूंची सेवा करणं सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या स्वामींची म्हणजेच आपल्या गुरूंची कोणती सेवा करू शकतो, आणि ही सेवा आपल्याला पहिल्या गुरुवारपासून म्हणजेच उद्यापासूनच सुरू करायची आहे. तर असे तुम्हाला 5 गुरुवार करायचे. जर तुमचा एखादा गुरुवार जर स्किप झाला तर पुढं तुम्हाला तो गुरुवार कसा काउंट करायचा 5 गुरुवारमध्ये हे सुद्धा मी सांगेन. त्याचप्रमाणे बघा, आता स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी महाराजच हे प्रत्येक देवाचा अवतार आहेत बघा. यासाठी तुम्ही नुसती स्वामींची म्हणजे आपल्या गुरूंची जरी सेवा केली ना तरी सुद्धा ना पूर्ण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक देवांची सेवा केल्याचं फळ तुम्हाला मिळेल. यासाठी सांगते की गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला सांगते की पहिल्या गुरुवारपासून आपल्याला सेवा कशी करायची. पहिल्या गुरुवारी तुम्ही जसं करणार, जशी सेवा करणार ना तीच सेवा तसंच तुम्हाला पूजा वगैरे पुढच्या गुरुवारी सुद्धा करायचे. पहिल्या गुरुवार बघा तुम्हाला सकाळी लवकर उठायचं. आता समजा काही महिलांचे उपवास सुद्धा असतात. आता स्वामींचे गुरुवार आपण कायमचे सुद्धा करतो, म्हणजे दर प्रत्येक गुरुवार ते करत असतात उपवास. ज्या महिलांना ना हे 5 गुरुवार म्हणजे श्रावणातले काही जण 5 गुरुवार सुद्धा करतात. जर तुम्हाला 5 गुरुवारी उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करू शकता, पण उपवास तुम्हाला कधीही निरंकार राहून करायचा नाही. हे आपल्याला केंद्रामध्ये सांगितलेलं आहे बघा. जेव्हा आपण स्वामींच्या आरतीला जातो ना तेव्हा तिथं सांगितले की आपण जो पण उपवास करतो ना, भले आपण सोमवार करू दे श्रावणातला, इतर उपवास आपण करतो ते उपवास कधीही आपण निरंकार करायचे नसतात. थोडं तर काही आपण खायचंच असतं उपवासाचं. असं निरंकार राहून आपल्याला कधीही उपवास करायचा नाही. आणि असा निरंकार राहून उपवास जी व्यक्ती करते ना तो उपवास कधीही देवाला रुजू नसतो. यासाठी तुम्ही साधा फळाहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता, दूध फळं घेऊन तुम्ही उपवास करू शकता, पण निरंकार राहून तुम्हाला उपवास करायचा नाही. आता उपवास करायचा तर उपवास करा, नाही तुम्हाला शक्य आहे उपवास करणं तर नुसती तुम्ही सेवा जरी घेतली तरी सुद्धा चालेल. पहिल्या गुरुवारी आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला 5ही गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवरती पंचामृताचा अभिषेक करायचाच आहे. पंचामृताचा अभिषेक करू शकता. नसेल पंचामृताचा अभिषेक करणं शक्य तर तुम्ही दूध आणि साधं पाण्याचा जरी अभिषेक केला ना तरी सुद्धा चालेल. अगदी श्रद्धेनं मनापासून सेवा करा, मनापासून पूजा करा. अभिषेक तर तुम्हाला सांगितलं मी. त्याचप्रमाणे स्वामींचा जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा. स्वामींच्या फोटोला आणि मूर्तीला आपल्याला आवर्जून हिनात तर अर्पण करायचंच आहे. अष्टगंध लावायचा, सर्व देवांना अभिषेक करायचा, सर्व देवांची देवघरामध्ये पूजा करून घ्यायची. आणि प्रत्येक गुरुवारी बघा स्वामी महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला ना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. सोनचाफा तुम्ही अर्पण करू शकता, तुम्ही जाई जुई सुद्धा अर्पण करू शकता. स्वामींच्या आवडीची फुलं तुम्हाला सांगते. जाई जुई सुद्धा तुम्हाला मिळाली तरी सुद्धा ते अर्पण करू शकता. नाहीतर तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण केलं तरी चालेल. तुम्ही मोगऱ्याचं फूल सुद्धा अर्पण करू शकता, तुम्ही कण्हेराचं फूल सुद्धा अर्पण करू शकता, तुम्ही ना झेंडूचं फूल सुद्धा पिवळ्या रंगाचं अर्पण करू शकता, तुम्ही गुलाबाचं फूल सुद्धा स्वामींना अर्पण करू शकता. तुम्हाला जी फुलं मिळतील ना ती फुलं तुम्ही प्रत्येक गुरुवार अर्पण करा, पण शक्य होईल तेवढं पिवळ्या रंगाचं फुल अर्पण करण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे देवपूजा सकाळी सगळी करून घ्यायची आणि पहिल्या गुरुवारात आपण सेवेला सुरुवात करणार आहात. चित्र ह्या ग्रंथामधील आपल्याला अध्याय 14वा आणि अध्याय 18वा पठण करायचं आहे प्रत्येक गुरुवारी. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ खूप प्रभावी आहे बघा. आणि श्री गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला गेला आहे बघा. काही वेळेला आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही, त्यासाठी आपण हे 2 अध्याय नक्की पठण करू शकतो बघा. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये 1 ते 53 अध्याय आहे. प्रत्येक अध्यायाची ना
फलश्रुती ही वेगवेगळी आहे, म्हणजे प्रत्येक अध्याय आपल्या प्रत्येक समस्येचं निरसन करत असतो. यासाठी आपल्याला हे 2 अध्याय पठण करायचे. गुरुचरित्रातला 14वा अध्याय आपल्याला का पठण करायचं ह्याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. बघा, एखादी व्यक्ती अशी असते बघा, ती एखाद्या ठिकाणी जॉब करत असते, पण जॉबच्या ठिकाणी सुद्धा तिला काही ना काहीतरी गोष्टींवरून त्रास असतो किंवा हितशत्रूचा त्रास असतो, किंवा बघा आपण घरामध्ये असतो, घरामध्ये सुद्धा आपल्याला मानसिक त्रास असतो, किंवा एखाद्या वेळेला बघा शेजारच्यांचा त्रास असतो, किंवा एखाद्या वेळेला आपल्यावरती खूप मोठं असं संकट येणार असतं बघा. आपण कधी कधी असंही म्हणतो की माझ्यावरती एवढं मोठं संकट येणार होतं तरी सुद्धा त्या संकटातून मी वाचलो. यासाठीच आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे बघा. जेव्हा आपल्यावरती एखादं संकट येतं त्या संकटातून आपलं संरक्षण व्हावं, त्या संकटातून आपल्याला मार्ग मिळावा आणि मोठ्या मोठ्या संकटातून आपण बाहेर पडावं, या श्री गुरुचरित्र ग्रंथामधील 14वा अध्याय पठण करू शकता. एखादी व्यक्ती आहे ती बाहेर जॉब करते किंवा तिचा स्वतःचा असा बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये ती कष्ट प्रामाणिकपणे करत आहे, प्रामाणिकपणे ती जॉब करते किंवा प्रामाणिक मार्गाने ती पैसा कमवते, म्हणजे काम करत आहे, तरी सुद्धा तो पैसा जो आहे बघा, तो पैसा आपल्या घरामध्ये पुरवठी येत नाही. आपल्याला आर्थिक समस्या खूप जास्त प्रमाणात जाणवतात. कोणत्याही प्रकारे आपल्या घरामध्ये पैशाची पुरवठीच होत नाही. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घेऊन आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता असते. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अशी असते बघा, तिच्यावरती कर्ज असतं जास्त प्रमाणात, ती वर्षानुवर्ष त्या कर्जाचे हप्ते फेडत असते, तरी सुद्धा तिचे काही ते कर्जाचे हप्ते काही फेडले जात नाहीत. सतत तिनं कमवून आणलेले जे पण पैसे असतात बघा, ते सर्व हप्ते फेडण्याचं निघून जातात. असे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर समस्या प्रॉब्लेम जर असतील, तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय 18वा पठण करू शकता. पण अध्यायांचं महत्त्व काय ह्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. तर आता स्वामींना आपल्याला पहिल्यांदा बघा, पहिल्या गुरुवारची सेवा करण्याची प्रार्थना करायची आहे. दिवा धूपाती लावायचं, बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि तुमची जी समस्या असेल ती समस्या स्वामींना बोलायची आणि त्यांना सांगायचं. आता संकल्प आपल्याला करायचा नाही, तर फक्त आपल्याला प्रार्थना करून हे अध्याय पठण करायचे. त्यांना ही प्रार्थना तुम्ही जी करणार आहात ना, ती प्रार्थना तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायची आहे. स्वामींना सांगायचं आहे की मी आजपासून गुरुचरित्र ग्रंथामधील हे 2 अध्याय म्हणजे 14वा अध्याय 18वा अध्याय प्रत्येक गुरुवारी घरामध्ये पठण करणार आहे. माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या असं स्वामींना बोलायचं आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची. तर आता हे 2 अध्याय तुम्ही कधी पठण करू शकता, तर बघा, फक्त ना दुपारी 12 ते 12:30 मध्ये आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही. तुम्ही हे अध्याय सकाळी पहाटे उठून सुद्धा घरामध्ये पठण करू शकता किंवा तुम्ही हे अध्याय दिवसभर कधीही पठण करू शकता. फक्त 7च्या पुढे आपल्याला पठण करायचे नाही आणि 12 ते 12:30च्या दरम्यान आपल्याला पठण करायचे नाहीत. त्यानंतर तुम्ही हे अध्याय दिवसभरामध्ये 3, 3:30, 4च्या दरम्यान सुद्धा पठण करू शकता. आता बघा, प्रत्येक गुरुवारी ना वेळ ही एकच ठेवण्याचा थोडा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे तुम्ही जशी पहिल्या गुरुवारी प्रार्थना केली ना, तीच प्रार्थना तुम्हाला राहिलेले जे 4 गुरुवार आहेत त्या 4ही गुरुवारी प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची. आता हे सर्व तुम्हाला मी सांगितलं. आता सांगते की या सेवेचा नियम काय आहे बघा. आपण आता हे श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहारी शक्यतो करत नाही, तर तुम्हाला ना मांसाहारी पदार्थ हे वर्ज्य करायचे आहेत बघा. आणि त्यानंतर तुम्हाला ही 5 गुरुवारी सेवा घरामध्ये करायची आहे. त्याचप्रमाणे ह्या महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे ही सेवा तुमची सुरू आहे, तर तुम्हाला ना परान्न सुद्धा वर्ज्य करायचं नाही, म्हणजे परान्न सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या दिवशी तुम्ही सेवा करतात म्हणजे गुरुवारची, तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे. तर हेच नियम होते बघा. आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ ना खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे, म्हणजे 5वा वेद आहे तो. तर ही पोथीचं कसं असतं, ही पोती आपण बघा जेव्हा पारण आपण घरामध्ये करतो तेव्हा आपण ही पोती काढत असतो. इतर वेळेला बघा, आपण जर दिवसभरामध्ये तुम्ही कधी जरी सेवा करणार, इतर वेळेला जर जाऊन तुम्ही ग्रंथाला हात लावू शकत नाही. यासाठी तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा धार्मिक ठिकाणी जावा आणि 14वा आणि 18वा अध्यायांची छोटी छोटी पुस्तिका आवर्जून घेऊन या बघा. अशी छोटी पोती असणं खूप महत्त्वाचं असतं बघा, कारण काही वेळेला आपण इकडं तिकडं जातो किंवा जॉबच्या ठिकाणी असतो किंवा इतर बाहेर जातो, बाहेरून परत घरी येतो आणि परत घरी येऊन आपल्याला पोतीला स्पर्श करायचा नसतो, गुरुचरित्र ग्रंथाच्या पोतीला. ह्याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला आणि त्यानंतरच त्या ग्रंथाला हात लावायचा आहे. नाहीतर तुम्ही अशी छोटी पुस्तिका 2 आणून ठेवा साईडला. वेगवेगळी असते बघा, एकत्र तुम्हाला 14वा आणि 18वा अध्याय मिळत नाही. तर 14वा अध्यायांची पोती वेगळी आहे, छोटीशीच आहे, आणि 18वा अध्यायांची पोती सुद्धा वेगळी आहे, ती छोटीशी आहे बघा. तर ही पोती तुम्ही घरामध्ये आणून प्रत्येक गुरुवारी पठण करू शकता. काही व्यक्तींना बघा श्रावण महिन्यामधील 5 गुरुवार नाही सापडले. काही वेळेला पहिला गुरुवार तुमचा स्किप झाला किंवा दुसरा गुरुवार किंवा मधला 3रा गुरुवार स्किप झालाय, तर तुम्हाला काय करायचं, आपल्याला आपले जे 4 गुरुवार झाले असतील किंवा मग तुमचे 3 गुरुवार झाले असतील,
आणि 3 गुरुवार नंतर जर श्रावण महिना संपला तरी सुद्धा तुमचे राहिलेले जे गुरुवार आहेत बघा, पुढचे जे 2 गुरुवार ते तुम्ही करू शकता. पण तुम्ही 5 गुरुवारची सेवा घेतली, तुम्हाला ती 5 गुरुवारी करायचीच आहे. श्रावण महिन्यातले 5 गुरुवार सर्वांना शक्य होतात, तर असं होत नाही. काही वेळेला आपला एखादा गुरुवार किंवा एखादे 2 गुरुवार सुद्धा स्किप होतात. श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जर नाही सापडले गुरुवार तुमचे 2 स्किप झालेले, तर तुम्ही पुढचे सुद्धा गुरुवार 2 राहिलेले करू शकता अशा पद्धतीनं. पण आपण 5 गुरुवार व्यवस्थित आपल्याला पूर्ण करायचे आहेत बघा. तर अशी सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे. सेवा खूप महत्त्वाची आहे बघा. गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही स्वामींचे 2 अध्याय घरामध्ये पठण करणार बघा, तेव्हा तुमच्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मकता येणार. घरामध्ये सुद्धा आपल्या पूर्ण वातावरणामध्ये ह्याचे जे शब्द असतात ते शब्द पसरतात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बघा. यासाठी आवर्जून प्रत्येकानं हे 2 अध्याय घरामध्ये पठण करा. गुरुवारचे पठण करा. खूप महत्त्वाची सेवा आहे. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.